चंद्रशेखर बावनकुळेंनीच धसांना ट्रॅपमध्ये पकडलं का? संजय राऊतांचा सवाल. तर धस मुंडे भेटीमध्ये मोठी डील झाल्याचाही राऊतांचा आरोप. सुरेश धस पलटतील हे धनंजय देशमुखांना सांगितलं होतं. वाल्मिक कराड आष्टीमध्ये काम करायला लागल्यानं धसांनी विषय उचलला. अंजली दमानी यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी भाजपनं सुरेश धसांवर दबाव आणला. मुंडे धस भेटीवर मनोज जरांगेंचा दावा. मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले. अजितदादांनी तातडीनं कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी. तर इफ्कोमध्येही घोटाळा झाल्याचा दमानी यांचा आरोप. अंजली दमानी यांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन. जीआर करण्याची पद्धत आधी समजून घ्या. धनंजय मुंडेंचा दमानी यांवर पलटवार. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते. भरत गोगावल यांची प्रतिक्रिया. करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. मुंबईतील वायबी सेंटर इथे सुप्रिया सुळेंची भेट घेतली. करुणा मुंडेंनी सुळेंना मारहाणीबाबतची माहिती दिली.